IAS अधिकारी असल्याचे भासून मागील 6 महिन्यांपासून पंचतारांकित हॉटेलमध्ये राहिलेल्या कल्पना त्र्यंबकराव भागवत महिलेचे प्रकरण राष्ट्रीय सुरक्षेला आव्हान देण्याचे ठरत आहे। याचे प्रमुख कारण म्हणजे पोलिसांना या महिलेच्या मोबाईलमध्ये पाकिस्तान लष्कराचे मोबाईल नंबर, अफगाणी नेटवर्कशी चॅटिंग तसेच विविध आर्थिक मोठे व्यवहार सापडले आहेत। याबाबत डीसीपी प्रशांत स्वामी यांनी माध्यमांद्वारे बोलताना सविस्तर माहिती दिली। सरकार मित्रांनो, सरकार अलीकडे इकडे कुठं चालला कोण या साईड तुम्ही इकडे काय करायचं? एक महिला मागच्या 6 महिन्यापासून किंवा काही दिवसापासून हॉटेल आंबेडकर या ठिकाणी राहत आहे आणि ती संशयास्पद आहे अशा प्रकारची माहिती आम्हाला मिळालेली होती। त्यावरून आम्ही त्या ठिकाणी जाऊन व्हेरीफाय केलेलं आहे। तर कल्पना भागवत नावाची महिला त्या ठिकाणी मागच्या 6 महिन्यापासून राहत होती आणि हॉटेलला जे तिने डॉक्युमेंट दिले होते त्याच्यामध्ये फर्जी आधार कार्ड त्या ठिकाणी देण्यात आलेलं होतं। त्याच्यावरून चिल्को पोलीस स्टेशनला तिच्या विरुद्ध फौजदारीचा गुन्हा दाखल केलेला आहे। त्या गुन्ह्यामध्ये सदर महिलेला अटक केलेली आहे आणि पोलीस कस्टडी घेण्यात आलेली आहे। गुप्तचर यंत्रणा सुद्धा यामध्ये तपास करते। जोपर्यंत तपास आमचा वेगवेगळ्या दिशेने पुढे जाणार नाही तोपर्यंत